हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मी ना आज तुम्हाला एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे, जो की आपल्या सगळ्याच गृहिणींचा, सगळ्याच ताईंचा, सगळ्याच लेडीजचा आवडीचा रूम म्हणजे आपला किचन। आणि त्या किचनची मी आज तुम्हाला माझ्या होम टूर देणार आहे। तर मी माझं किचन कसं ऑर्गनाइज करते, कसं काय कुठे कशा वस्तू ठेवते, तर ते सगळं काय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मग बघूया आपण माझं किचन। तर मंडळी, किचनमध्ये एंटरन्स केल्यावरती आहे ना, असा हा पडदा सरकवून आपण आतमध्ये एंटरन्स केलं की असं आहे माझं किचन। पहिलं मी तुम्हाला प्लॅटफॉर्म दाखवते। हे माझं एवढं असं किचनचा प्लॅटफॉर्म आहे, जास्त मोठा नाहीये, एल शेप किंवा काय नाहीये, सिंगलच आहे माझं हे किचनचं प्लॅटफॉर्म। त्याच्यानंतर इथे आहे माझा हा साधाच आपला गॅस स्टोव्ह आहे, जो की ग्लासचा वगैरे नाहीये। ग्लासचा मला घ्यायचा आहे, मला खूप आवड आहे ग्लासचा म्हणजे काचेचा आपला गॅस स्टोव्ह घेण्याचा। पण आता सध्या तरी माझी ही अमरदीपची गॅस शेगडी आहे, खूप चांगली चालते अजून, ती चांगला मला सपोर्ट देते, म्हणजे काही एक प्रॉब्लेम देत नाही, म्हणजे अजिबात ती आहे ना प्रॉब्लेम काहीच देत नाहीये, म्हणजे अजूनपर्यंत तरी चांगली चालली आहे। खूप वर्ष झाली तिला, जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधीपासून या लोकांनी घेतलेली आहे, म्हणजे माझ्या घरच्यांनी, सासऱ्यांनी माझ्या। तर खूप छान चालतीये ती, आणि जिथपर्यंत ती चालेल तिथपर्यंत तिला चालवण्याचा माझा म्हणजे प्रयत्न आहे। म्हणजे उगीच कशाला घेऊन ठेवायची ना, कारण मग ते खूप साऱ्या गोष्टी अशा मी घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्या आहेत यूज मध्ये चांगल्या, तरी पण मी घेतलेल्या आहेत। तर मग ती एक वस्तू असून दुसरी वस्तू मग ती पडून राहते, खूप अडगळ होते। एक तर घर आमचं खूप छोटं आहे, तर त्यामुळे मी आता असं ठरवलंय की जेवढ्या पण वस्तू असतील ना तेवढ्या पूर्ण लास्ट पर्यंत, म्हणजे जिथपर्यंत चालतील व्यवस्थित तिथपर्यंत चालवायच्या। तर माझा हा आहे, तर मी जिथपर्यंत चालेल तोपर्यंत चालवणार आहे छानपैकी। आणि मग त्याला म्हणजे तसा आता आपला जो मॉडेल गॅस स्टोव्ह आलेला आहे ग्लासमध्ये, जो काचेमध्ये येतो, तो आपला मला पाहिजे तसा मी घेऊन टाकेल। त्याच्यानंतर आहे ना, इकडे मी ठेवते हा माझा आपण चॉपिंग बोर्ड आहे, जो आपण कांदा, टोमॅटो किंवा भाज्या आपल्या इझिली चॉप करू शकतो, तिथे मी असा एका साईडला लावून ठेवलेला आहे तिथे। त्याच्यानंतर इथे माझा आहे वरचा विंडो आहे माझी ही किचनची, तर एवढी मोठी माझी विंडो आहे। वरती एक्झॉस्ट फॅन छान असा मी सेट करून घेतलाय, कारण आपण किचनमध्ये काम करत असताना आहे ना, म्हणजे जो एक्स्ट्राचा धूर वगैरे असतो तो बाहेर निघून जातो। आणि इथे मी छान अशी मनी प्लांट लावलेली आहे, म्हणजे माझं जे गॅलरीमध्ये मनी प्लांटचं झाड आहे त्याचेच वेल कट करून मी इथे लावली आहे। तर बघू शकता तुम्ही, छान अशी ग्रो सुद्धा झालेली आहे ती। आणि इथे जवळच ठेवलंय, हे माझ्या मम्मीनी मला दिलेलं आहे, चिनी मातीची 2 भांडी आहेत। तर त्याच्यामध्ये मी आहे ना कोकम, जे आपले आंबट कोकम असतात, जे आपण मच्छीमध्ये वगैरे टाकतो, ती मी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलंय। मध्ये एकामध्ये आहे ना कोकम असतो तो ठेवलाय, आणि एकामध्ये आंब्याचा आमसूल ठेवलाय, असं दोन्हीमध्ये मी स्टोअर करून ठेवलेला आहे। काही वेळेला मी याच्या आधी म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ठेवले होते, काजू आणि बदाम वगैरे, पण ते काजू आणि बदाम असेच मोकळे ठेवल्यानंतर थोडेसे खवट होतात, तर मग मी त्याच्यातून काढून ह्याच्यामध्ये कोकमं ठेवली आहेत 2, म्हणजे फिश वगैरे बनवले तर ते इझिली मला पटकन घेऊन तिथूनच टाकता येतात। या साईडला आहे आपलं हे वॉश भांड्यांचं बेसिन, जिथे आपण भांडी वगैरे क्लीन करतो। तर इथे सुद्धा मी एक मनी प्लांट लावले, हे मी आताच लावलंय, म्हणजे झाले 8 दिवस झाले असतील, तर तो अजून व्यवस्थित ग्रो नाही झाले आहे। बघू शकताय तुम्ही, खाली त्याला अजून मुळं वगैरे नाही आलेली आहेत, पण येतीलच लवकर। हे मनी प्लांटचं कसं असतं, एक पान जरी काढून तुम्ही पाण्यामध्ये लावलत ना तरी त्याला हे फुटतात, म्हणजे पालवी नाही काय, ती मुळं फुटतात। आणि हे आहे माझं आर्टिफिशियल एक असं छोटंसं पॉट आहे। त्याच्यानंतर इथे आपली ही गॅसची लाईन आहे। त्याच्यानंतर इथे मी माझा गिझर नाही सॉरी ॲक्वागार्ड ऑर्गनाइज केलेला आहे। ॲक्वागार्ड आहे माझा इथे, जो की आपल्याला छान आणि स्वच्छ पाणी आपल्याला देतो। वरती माझा मीटर आहे गॅसचा। त्याच्यानंतर वरती येईल माझं हे कॅबिनेट येतात, हे कॅबिनेट खूप म्हणजे खूप मला हेल्पफुली आहेत। हे बघा, अशा प्रकारे एल शेपमध्ये कॅबिनेट आम्ही लावून घेतलेले आहेत। या कॅबिनेटमध्ये ना सगळे माझे पिठाचे डबे, तांदळाचे डबे, सगळं काही आपण ह्याच्यामध्ये
तांदळाचे डबे, पिठाचे डबे, सगळं काही याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. अगदी 10-10 किलोचे डबेसुद्धा माझे या कॅबिनेट्समध्ये राहतात. तर शिवाय आपल्याला अजून काही कडधान्य वगैरे काही भरून ठेवायचे असतील किंवा माझी एक्स्ट्राची जी भांडी आहेत तीसुद्धा मी या कॅबिनेट्समध्ये ठेवलेली आहेत, जी माझ्या वापरामध्ये नाही आहेत. आम्ही ॲक्च्युली आलो ना, तर तेव्हाच मी माझी जी म्हणजे खूप सारी भांडी होती ती मी याच्यामध्ये ठेवलीच नाही आहेत या घरामध्ये, कारण हे घर आमचं खूप छोटं आहे. तर मग ते भांडी ठेवायची की आपण राहायचं हा प्रश्न पडतो. तर मग ती सगळी भांडी मी एका गोणीमध्ये वगैरे अशी भरून गावी नेऊन आम्ही ठेवलेली आहेत. तर आणि जेवढी लागतील मला ना मोजकीच भांडी आम्ही इथे ठेवलेली आहेत. तर त्यातली सुद्धा निवडून मी थोडीशीच भांडी माझ्या वापरासाठी घेतलेली आहेत. बाकीची सगळी भांडी यावरच्या कॅबिनेट्समध्ये ठेवून दिलेली आहे, जेणेकरून मला जेव्हा पण लागतात, म्हणजे मोठे मोठे टोप वगैरे आहेत, जसे की दिवाळीला आपल्याला फराळ वगैरे बनवायला लागतात, चिवड्याला वगैरे किंवा कशाला असं मोठी मोठी भांडी लागतात, किंवा काही प्रोग्राम कार्यक्रम असेल तर त्यावेळेला आपल्याला ही मोठी भांडी उपयोगी येतात. तर तेव्हासाठी इथे मी बांधून अशी ठेवलेली आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा मी काढते. शिवाय माझी बाकीची भांडी आहेत ना, इथे या ट्रॉल्यांमध्ये बघा, या छोट्या ट्रॉल्या आहेत केलेल्या, इथे करून घेतलेल्या. तर त्या ट्रॉल्यांमध्ये माझी बाकीची भांडी मी इथे ऑर्गनाईज केलेली आहेत. इथे बघू शकता तुम्ही, इझिली ओपन केलं तर इथे या सगळ्या वाट्या, कप वगैरे, किंवा आपल्याला चहासाठी लागणारे कप, आपले चमचे, पेले, गाळण्या, किंवा हे मोर्ड आहेत माझे, जे आपण काय यूज करतो भांडी वगैरे, ते इथे आहेत. किंवा इथे लाटणं, चमचा, पळ्या, सुऱ्या वगैरे असं सगळं काही याच्यामध्ये खूप सारी जागा आहे या ट्रॉलीमध्ये, आणि छान असं ह्याच्यामध्ये ऑर्गनाईज होऊन जातं. बरं पडतं ते, म्हणजे बाहेर पसारा पण नाही दिसत आणि छान असं त्याच्यामध्ये राहून सुद्धा जातं. तर इथे बघाल तर इथे सगळ्या डिश वगैरे, म्हणजे आपल्याला नाश्त्याला लागतात, भाजीला लागतात, अशा साईज वाईज सगळ्या डिश, किंवा इकडे टोपं, लहानपासून मोठ्यापर्यंत टोपं, इकडे डबे, कढई, ग्लास, तांब्या वगैरे सगळं काही आतमध्ये एका ह्याच्यामध्ये राहून जातं. बघू शकताय केवढं स्टोरेज आहे. बघायला तर आपल्याला लहान वाटतात, पण आतमध्ये खूप सामान राहून जातं. त्याच्यानंतर खालच्या ट्रॉलीमध्ये बघाल ना, तर पूर्ण प्लेट्स, आपल्या जेवणाच्या प्लेट्स, ताटं, तवे वगैरे, गाळण्या, पोलपाट सगळं काही राहून जातं. असे हे कॅबिनेट्स खूप उपयोगी पडतात. त्याच्यानंतर इथे हे जे स्टोरेज आहे, तिथे माझं आपण ज्या साबण वगैरे सगळं काही यूज करतो ना, म्हणजे आपलं सॅनिटरी काय बोलतात त्याला यार, म्हणजे जे आपण बाथरूममध्ये यूज करतो, किंवा आपल्याला भांडी घासायला वगैरे सगळं काही लिक्विड वगैरे लागतं, ते सगळं माझं या कॅबिनेट्समध्ये मी ठेवून देते. शिवाय या कॅबिनेटमध्ये बघायला गेलात तर पिठाचे डबे वगैरे आहेत, म्हणजे रेग्युलर आपल्याला जे लागतात ना, मोरिवली, किंवा वरतून पटकन काढता येत नाही, इकडे जे डबे ठेवलेले आहेत ना, त्या डब्यांमध्ये मी स्टोरेज करून ठेवते. आणि जे डेली यूजला मला लागतं ते इकडे या साईडला वगैरे ठेवलेले आहेत. शिवाय हे जे एक्स्ट्राचे डबे तुम्हाला दिसत आहेत ना, ते माझे इथे खाली नसतात, ते वरच्याच कॅबिनेट्समध्ये असतात. पण आता दिवाळीचा फराळ भरण्यासाठी मी हे काढले होते, हे वरचे डबे. हा एक खाऊचा डबा मात्र रेग्युलर असतो, आणि हा एक डबा असतो, पण हे तिन्ही डबे माझे वरच्या कॅबिनेटमध्ये असतात. आता फराळासाठी म्हणून मी ते बाहेर काढले होते. तर इथे बघाल तर इथे एक माझं हे छोटंसं भांडं आहे, जे ट्रॉलीसारखंच आहे. त्याच्यामध्ये कांदे, बटाटे असं मी स्टोअर करून ठेवते. इकडे वरती लसूण वगैरे, किंवा हे भाकरीसाठी टोपले लागणारे, आणि हा माझा मसाल्याचा डबा आवडीचा असा, असं मी इकडे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याच्यानंतर बघाल तर इकडे बेसिनमध्ये आहे ना, हे छान असे आपलं वायपर, इथे परत ते भांडी घासण्यासाठी साबणाचं भांडं. आणि हे जे माझं भांडं आहे ना, हे आपण जे भांडी घासून जो आपला खरकट किंवा जे वेस्टेज आपलं फूड किंवा काही राहिलेलं असतं ना, ते मी ते भांड्यामध्ये टाकण्यासाठी आहे. म्हणजे तुम्हाला आता मी पूर्ण दाखवत नाही. ह्याला ना खालून अशी जाळी पण आहे, म्हणजे जेणेकरून हे ॲक्च्युली इथे असं लावायचं होतं, आहे बघा, इथे लावायचं होतं, पण ते माझं तुटलेलं आहे, इथे अडकवायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये ना आपलं खरकट वगैरे किंवा वेस्टेज फूड असेल ते ह्याच्यामध्ये ओतायचं, खाली पाणी त्या जाळीतून निघून जातं, आणि बाकीचं उरलेलं ह्याच्यामध्ये साठून राहतं. तर अशा प्रकारे हे आहे माझं. बघू शकताय इथे ॲक्वागार्ड चालू ठेवलाय, म्हणून त्याची लाईट तुम्हाला पेटलेली दिसते, म्हणजे पाणी भरतंय त्याच्यामध्ये, स्टोअर होतंय. तर अशा प्रकारे माझं हे किचन मी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? जर आवडलं असेल माझं किचन तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडलं असेल ऑर्गनायझेशन माझं तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या.
आणि इथे ठेवलेला आहे माझ्या आवडीचा फ्रीज, ज्याच्यामध्ये आपण स्टोर करून ठेवतो आपल्या सगळ्या आवडीच्या गोष्टी. आणि या फ्रीजचा कलर आहे ना मी माझ्या आवडीनेच घेतलेला आहे. कारण हा मी ब्लू कलर का सिलेक्ट केला, कारण आहे ना माझ्या मम्मीकडे ब्राऊन कलरचा फ्रीज आहे, म्हणजे चॉकलेटी फ्रीज आहे. त्याच्यानंतर माझ्या सासरी म्हणजे गावच्या घरी पण आमच्या ब्राऊन कलर चॉकलेटीच आहे फ्रीज. प्लस आम्ही जिथे पहिलं राहायचो ना मलाडमध्ये, तर तिकडे पण आहे ना मलाडमध्ये माझा सिल्वर कलरचा फ्रीज होता. आणि हा ब्लू कलरचा फ्रीज मी अजूनही घेतला नव्हता. म्हणजे सगळ्या कलरचे फ्रीज झाले होते, ब्राऊन कलरचे 2 एक मम्मीकडे गावच्या घरी, आणि सिल्वर कलरचा ग्रे कलरचा फ्रीज माझा मलाडला होता पहिला जुना. तर आता मला म्हणजे हा ब्लू कलर आम्ही घेतला नव्हता, म्हणजे फ्रीजचा मी बघितला नव्हता, तर ब्लू कलर फ्रीजचा सिलेक्ट केलेला आहे. तर या फ्रीजमध्ये तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी भाज्या वगैरे सगळं काही ते स्टोर करतो. तर माझा फ्रीज आम्ही एका साईडला असा सेट केलेला आहे. एकच मिनिट, किचन दाखवते मी तुम्हाला. तर किचनच्याच गोष्टी दिसल्या पाहिजेत. तर त्याच्यावरती आम्ही हे 2 टोपले ठेवलेत मी फ्रीजवरती, दाखवते तुम्हाला. म्हणजे 2 बास्केट आहेत. त्या बास्केटमध्ये या बास्केटमध्ये आहेत ना सगळ्या आपल्या लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे जे फणी टिकल्या वगैरे पावडर किंवा काय सगळं काय लागतं. आणि या बास्केटमध्ये औषधं किंवा तेल किंवा आणखीन काय आपल्या पावडरी वगैरे सगळ्या काय, असे हे 2 बास्केट आहेत ज्याच्यामध्ये मी स्टोर करते. आणि इथे मला सारखं मलाच असं नाही, आपल्या सगळ्या लेडीजला किचनमध्ये काम करत असताना 10 वेळा तरी हात धुवावे लागतात. हात धुतल्यानंतर आपल्याला ते पुसावे लागतात स्वच्छ. तर ते पुसण्यासाठी मी इथे हा नॅपकिन लावून ठेवलेला आहे. इथे दुसरीकडे कुठे लावण्यासारखी मला जागा नाही आहे, कारण आमचं घर खूप छोटं आहे. तर मी इथे फ्रीजलाच अटॅच करून ठेवलेला आहे, बघू शकताय तुम्ही. म्हणजे इथे हात धुतले की पटकन इथे हात मला पुसता येतात. नाहीतर आपण पुसतो कशाला, बहुतेकशा लेडीज गाऊनला हात धुवायचे पुसायचे, हात धुवायचे पुसायचे, अशी मला तरी सवय. तर ती सवय मोडण्यासाठी मी इथे जवळच नॅपकिन लावून ठेवलेला आहे, जेणेकरून इथे आपण पुसू शकतो. त्याच्यानंतर हा नॅपकिन माझा इथे मी अटकवून ठेवलेला आहे याच्यामध्ये, जेणेकरून मला आहे ना जेवण बनवताना खूप सारा घाम येतो, गरमी होते, तर मला तोंड सुद्धा धुवावं लागतं. आणि तोंड धुतल्यावर ते पुसण्यासाठी हा मी नॅपकिन इथे लावून ठेवलेला आहे. म्हणजे हा हात पुसायचा नॅपकिन आणि हा तोंड पुसायचा नॅपकिन, या दोन्ही गोष्टी मला खूप महत्त्वाच्या आहेत किचनमध्ये. आणि किचनचं जर काय पुसायचं असेल तर या टॉवेलने तर आपण सगळेच पुसतो. तर अशा प्रकारे मी किचन माझा ऑर्गनाइज केलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि याच किचनमध्ये माझ्या एक छोटंसं आम्ही कपाट सुद्धा ठेवलेलं आहे. तर त्या कपाटामध्ये आपले एक्स्ट्राचे कपडे किंवा काय असं वगैरे आम्ही एका साईडला ऑर्गनाइज केलेलं आहे. तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा. इकडे वरती आपली आहे टाकी, त्याच्यामध्ये आपण पाणी स्टोर करून ठेवतो. आणि इथे बऱ्यापैकी जागा आहे आणि तिथे अडगळ सुद्धा राहते. माझी एक्स्ट्राच्या वस्तू असतील त्या तिथे ठेवू शकतो आपण. इथे सुद्धा मला असं कॅबिनेट बनवून घ्यायचं होतं, असं वालं डोअर इथे लावायचं होतं, पण ते नाही तिथे लावू शकलो आम्ही. कारण मग इथे ना हे कपाट आहे ना, त्याच्यामुळे इथून हे कपाटाचा दरवाजा उघडायला असा प्रॉब्लेम होणार होता, म्हणून तिथे त्याने लावून नाही आम्हाला दिलं. तर मग हे कर्टन मी शिवून घेतलेलं आहे खास याच्यासाठी. आता मी पाणी किती आहे ते बघण्यासाठी हे ओपन केलं होतं, म्हणून तुम्हाला ते दिसतंय. आता हे एवढं असं पडदा पूर्ण आपला झाकून जातो, मग छान वाटतं असं ऑर्गनाइज. कसं वाटलं माझं किचन एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ खाली लाईक आणि कमेंट नक्की आवर्जून करा. आणि तुम्ही कसं तुमचं किचन ऑर्गनाइज करता तेही मला कमेंट करून सांगा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.